आजही अनेक आदिवासी गावपाडे आहेत जे जलप्रवाहापासून वंचित आहेत. कुठेतरी मोदींच्या नावावर आपण मध्यम आकडे मात्र प्रत्यक्षात जे वास्तविक जे प्रश्न आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. असं आहे इतर त्या ठिकाणचं कायदा नाही, पण तरीसुद्धा सांगतो 10 वर्षात अनेक सत्तेतर झाले, अनेक मोठ्या प्रमाणात विकास झाला. कमी जास्त झाला नसेल तर आपण विशेष लक्ष या भागाकडे देऊ. मी सुद्धा 1-2 वेळा मागच्या याच्यात आलो होतो, निवडणुकीच्याच काळात आलो होतो आणि राष्ट्रीय महामंत्री आणि मोर्चाचा अध्यक्ष असताना, आदिवासी मोर्चा परिषदेचा अध्यक्ष असताना त्यावेळेस काही वेळा केले. जे जे माझ्या लक्षात आलं ते आपण करायला आपण परत आपण ते म्हणतात मी शोधू. आणि निश्चितच महाराष्ट्रात आमचं सरकार आहे, केंद्रात पण सरकार येणार आहे. जे छोटे मोठे प्रश्न असतील तर म्हणजे छोटे मोठे प्रश्न जे आहेत ते आमच्या स्तरावरचे नाही. हे आहे पंचायत समिती, नगर परिषद, रस्ता पाहिजे, वीज पाहिजे, पाणी पाहिजे, विधानसभेच्या संबंधित आणि ते काही महत्त्वाचे निर्णय करायचे करायचे ते खासदाराच्या मार्फत केलं पाहिजे. त्यांच्या स्तरावरचे काही निर्णय असतील तर मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष द्यावे आणि करण्याचा प्रयत्न केला. माझ्या लोकसभा क्षेत्रात मी भरपूर निर्माण आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपण मदत घेतो. इथं सुद्धा आपण त्या दृष्टीने प्रयत्न करू. वेळ मिळाला नाही तरी सुद्धा आता आमचा 4 दिवस उरलेले आले. 4 दिवसात आम्ही पूर्ण कव्हर करणार आहे. आमचे नेते मंडळी सगळे आलेले आहेत. खूप मोठे नेते मंडळी आपले लक्ष देत आहे, निवेदन पण केलेलं आहे. तुम्हाला 4 दिवसात चित्र वेळ दिसेल. आज सुप्त लाट आहे तर मी सगळीकडे करतो. तुमच्या माहिती सांगतो, तुम्ही भारतीय जनता पार्टी एस टी मोर्चाच्या राष्ट्रीय महामंत्री आहे. तर म्हणजे पहिल्या चरणमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेस यांची जी पुस्तक होती काँग्रेस आणि इंडिया आघाडीची, जे संविधान बदलणार आहे, आदिवासींचं त्यांचं आरक्षण करणार आहे, आमच्याकडे होती पण तेवढं नव्हतं. जेव्हा जसं ह्या दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यामध्ये माहिती झालं पक्षाने माझ्याकडे दायित्व दिलं की आपण जा आणि प्रेस मीडिया घ्या, त्या माध्यमातून सर्व अंतर सांगा. त्यामुळे मी पहिल्यांदा आपल्या राणेसाहेबांच्या लोकसभेत गेलो, रत्नागिरी त्यानंतर नगरमध्ये गेलो. नगरमध्ये विखे पाटलांचा एरिया आहे. आपलं पण काय असं आहे, त्या पक्षाचा एजेंडा असतो. सध्या आमच्यासोबत ते इथे सोबत आहे. कालच त्यांचे जिल्ह्याचे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी एका सभेत माझ्यासोबत होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. पण आज आमच्यासोबत ठामपणे उभे आहे आणि त्यांना यासाठी उभे आहे की त्यांना आमचा एजेंडा आता कळलेला आहे. आमचं काम त्यांचं लक्षात आलेलं आहे आणि त्यांना माहिती आहे की नरेंद्र मोदी त्या देशाचा विकास करू शकतो हे त्यांना कळून चुकलेलं आहे. आणि म्हणून स्वतः ते आमच्यासोबत आहे आणि ठामपणे उभे आहेत आणि सर्व त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले. असं आहे, राजकारणात होत असतात. विरोधकांना काहीतरी क्लू हवा असतात. आता थोडीशी एखादी घटना घडली मग त्याचा रोष जो फ्रंटवर असतो, त्याची सरकार असते, त्यांच्यावर ते करतात. त्याला काही अर्थ नाही.